सो येस, बॅक टू होम आलो आहे 21st ड्युटी करून. आणि आज दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. गरमागरम पराठे, मॉर्निंग, सो फ्रेश दिवसाची सुरुवात एक छान ह्याच्याने छान सुरुवात झालेली आहे. आणि एकदम असं सकाळी मला बघितलं ना, ऑफकोर्स ते तर आहेच. मी एवढंच सांगेल की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांनी असं ग्रेटफुल फील करायला पाहिजे. म्हणजे सगळ्याचसाठी आपल्याला एक नवीन आयुष्य मिळालेलं आहे, अजून एक नवीन दिवस सुरुवात झालेली आहे म्हणून. आणि ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, फार इम्पॉर्टंट. ईच अँड एव्हरीथिंग. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मग ते काहीही असो. इव्हन तुमच्या हातात जर प्लेट असेल जेवणाची तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ग्रेटफुल फील करायला पाहिजे. कारण कोणतरी दुसरं तुमच्यासाठी काहीतरी छानसं बनवून देत आहे आणि आपल्याला जे मिळते ते दुसऱ्यांना नाही मिळत आहे. म्हणजे So we should be grateful for each and everything. Each and every moment. छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँक्यू बोला. समोरच्या व्यक्तीला थँक्यू बोला. ते फार इम्पॉर्टंट आहे. ते समोरच्या व्यक्तीला म्हणजे त्याला पण खूप छान वाटतं. जसं आम्ही नेहमीच म्हणतो, ॲप्रिशिएट करा. ॲप्रिशिएट करणं फार गरजेचं आहे. आणि ग्रॅटिट्यूड हे सुद्धा फील करा. आणि ते आयुष्यात असलंच पाहिजे. कारण ग्रॅटिट्यूड असेल आणि ग्रेटफुल असेल आपण लाईफवर, तरच लाईफ आपल्याला भरभरून मनापासून देतं ती गोष्ट. चलो, एक हेअरकटची डमी आणणार आहे, त्याच्यावरती मेकअप. फक्त फेस आणते तुला वाट कशाला नाही. ऑलरेडी एक हेअरकटची डमी आहे ना, तिचे केस झाले. डॉलला करण्यापेक्षा त्या डॉलची पण वाट लावली तिने. एवढी सुंदर डॉल नाही, म्हणजे दादाने पाठवले लंडन वरून. तिची फुल बँड वाजवली, सगळं कलर बिलर करून. आज काय स्पेशल? चणा डाळ आणि कोबी, वरण, भात, चपाती. आणि माझ्यासाठी वेगळी रेसिपी. सामान मागवलं आहे. भाज्या चलो बाय, भेटू लवकरच. थांब ना, डायट फूड खाऊन जास. आज मी न्यू रेसिपी बनवणार आहे. तू कोणता कलर मागवलेला? मला पण नाही, ती अजून आली नाही. माझीवर आली. मी येल्लो मागितलं. माझ्या नेसल्यावर कळ बघ, सॉफ्ट आहे. पण तू मला हे पाठवलंय ना. नाही, माझी अशी नव्हती. माझा व्हाईट ब्लाउज नव्हती. अगं ही माझी आहे, तुझी अजून यायची आहे. कलर छान आहे. मी व्हाईट ब्लाउज साठी घेतला आणि असा कलर नव्हता ना म्हणून. तुझी आली की मी पाठवते. मस्त आहे ग. जेवण ऑलमोस्ट रेडी होत आलंय. आज मी माझ्यासाठी लंच मध्ये करते किनवा. आणि त्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर इंस्टाग्रामवरती मी शेअर केलेली आहे.
सो यस, आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि आता मस्त रचना काय ते स्पेशल मेन्यू बनवणार आहे. स्पेशल इन द सेन्स एक डाएट टोस्ट बनवणार आहे. काय आहे हे तुम्ही बघणार आहात, सो प्लीज स्टे. काय देऊ? काय काय पण काय सगळं नाही लावायची, दूध देते. सो आज नाश्त्याला मस्त अवाकाडो टोस्ट. अवाकाडो टोस्ट नाही असे घाण सगळे लावायचे ना, दुधात टाकायला देऊ. पहिल्यांदाच केलंय विथ लॉट्स ऑफ टेस्ट. कसं आहे? अवाकाडोला काही टेस्टच नाही, टेस्टलेच आहे ते. अवाकाडो लिंबू नव्हतं म्हणून थोडं सॉस टाकलं. नाही चांगलं आहे. जो अवाकाडो टोस्ट होता खूपच छान होता, काहीतरी वेगळं होतं आणि टेस्ट वाईज पण जास्त काय तुम्ही म्हणू शकतात जास्त ओव्हर फ्लेवर्स पण नव्हते. एकदम सिम्पल होतं पण छान होतं. सो नक्की ट्राय करा. ही रेसिपी बेसिक आहे, सिम्पल आहे आणि येस एवढंच बोलेल की लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट अँड बी हॅपी ऑलवेज. सो आयुष्यात आजूबाजूला खूप काही गोष्टी घडत असतात, पण आपण आपलं जे माइंड आहे ते कसं स्टेबल ठेवू शकतो आणि किती आपण फोकस राहू शकतो आपल्या गोल्स आणि आपले जे ड्रीम्स आहेत त्याच्यावर फोकस किती राहतो, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि जसं मी नेहमीच म्हणतो की इट इज ऑल अबाउट टाईम मॅनेजमेंट. जर तुम्ही सगळं काय प्लॅन व्यवस्थित केलं असेल, जर काय तुम्ही परफेक्टली तुमचे जे गोल्स आहेत तुम्हाला माहिती आहे अँड यू नो वॉट आर युअर प्रायोरिटीज, ऑफकोर्स तुम्ही सगळं काय मॅनेज करू शकतात. टाईम मॅनेजमेंट हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टू बॅलन्स बोथ प्रोफेशनल आणि तुमचं जे ड्रीम आहे किंवा तुमचं जे पॅशन आहे ते फुलफिल करण्यासाठी. सो येस, तेच मी करत आहे, टू बॅलन्स बोथ अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल. कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे. सो कीप ड्रीमिंग, कीप फोकसिंग ऑन गुड थिंग्स अँड येस, लिव्ह लाफ अँड लव्ह. असं एवढंच यायचं आहे. बाप्पाच्या पाया पण कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपका कानी कुंडल मोतिया दिवाला नमस्कार करते प्रिया बाळगा लक्ष्मी गयात्य गैच्या सवना आयुष्य लागू उदंड आयुष्य लागू. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम भूर्भुवः तस्मै श्री गुरुवे भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तुझीच सेवा करता अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तुगाला पोटी. पाया पडायचे. आई कोणत्या निवडा पहिले ओल्ड वाला संपू. चल पाया नमस्कार कर. नाहीसा आजीचे, आजीचा नमस्कार. नाहीसा आजीचा नमस्कार. आता मी जो शेड अप्लाय केला आहे तो आहे 03. मामाचे मी 2 शेड्स यूज करते. एक तर हे क्रीमी मॅट मधलं 03 आणि अजून एक आहे बेरी न्यूड म्हणून आहे, त्याचा नंबर आहे 04. तो सुद्धा शेड मला खूप आवडतो आणि आत्ताही तुम्ही बघू शकताय फक्त एका स्लाइड मध्ये अप्लाय झालेला आहे. चाललो मरीन्सला, कारण आम्ही खूपदा आत्ता गेलो, म्हणजे मागच्या मला वाटतं महिन्यात आम्ही खूपदा मुंबईला म्हणजे त्या साईडला गेलो, पण मरीन ड्राईव्हवर असं शांतपणे बसलो तसं झालंच नाही. एकदा तर ती मॅच होती म्हणून कॅन्सल झालं, एकदा काहीतरी अजून एक दुसरी गोष्ट होती म्हणून ते पण कॅन्सल झालं. सो ह्या वेळेस आम्ही आता विचार केला की मस्त जाऊ, थोड्या वेळ तिथे बसू.
वंश रेडी होता, खालीच उभा होता. दादा कसा आहेस? बरं आहे मी. हिला असं झालं इथे बसू का तिथे बसू. बसा. आणि मला रोजेस दिले आहेत. तिथे आल्यावर असतंच ना ते. आल्यावर मिळतोच म्हणजे आम्हाला असं. हा देतो ना तुम्ही याला देतो. मी पहिल्यांदाच दिले. सो मच. अशाने फर्स्ट टाइम दिलं तर छान. आम्ही नवीन जागा एक्सप्लोर करणार आहोत. पारसी डेअरी फार्म जे सुजितांनी सजेस्ट केलं. येस. कृष्णाचं फेवरेट आहे बेंगोली स्वीट्स, पण अनफॉर्च्युनेटली डाएटवर गेल्यामुळे. पण तू करू शकते चीट. आज सकाळपासून फुल डाएट फॉलो करते आणि हे सगळं लास्टला हे सगळं दिसतंय. चीट कर. काय नाही एवढं काय. स्वीटी काय घेतलं? बघ ना काय तुमचं मैसूर पाक खायला हवाय पाव किलो. स्वीटी घेत आहे रबडी, बासुंदी आणि खरवस. किती घेते? पाव